भिवंडी के गायत्री नगर में शौचालय का उद्घाटन माजी सभापति व नगर सेवक शरद नामदेव धुले के हाथों किया गया। इस अवसर पर वार्ड के सभी लोग उपस्थित थे। आइए देखते हैं इस खास रिपोर्ट को। सबसे पहले तो मैं गायत्री नगर के सारी आवाम को धन्यवाद देता हूं कि जिन्होंने नामदेव धुले साहब के ऊपर इतना बड़ा भरोसा और इतना बड़ा विश्वास जाहिर किया है। और जिस वक्त मैं यहाँ चूड़ी की फेरी करता था उस दौर से लेकर आज तक का नामदेव धुले साहब का मैंने एक माहौल देखा। ये माहौल ऐसा देखा कि कभी इन्होंने जात पात की राजनीति नहीं की, हिंदू मुसलमान की राजनीति नहीं की। और मैं दो बात अपनी सच्चाई के साथ बता रहा हूँ। 97 में मेरी दुकान में यहाँ आग लगी थी, मेरी दुकान जल गई थी। सियासत के तरीके से जली थी या दुश्मनी से जली थी ये मुझे मालूम नहीं, लेकिन नामदेव धुले साहब ने रमेश रोकड़े, अन्ना सिड़के, भगवान बुआ ये लोगों को बोलकर मेरे को बुलवाया अपने ऑफिस पे और उन्होंने कहा पप्पू सेठ तुम अपनी दुकान फिर से चालू करो, जो लगता है मैं देने को तैयार हूँ। तो मैं इस तरीके से कहना चाहता हूँ सारी जनता और आवाम को कि आज गायत्री नगर की सरजमीन पे जितना भी विकास का काम देखते चले गया है, कब्रिस्तान हो, मसान भूमि हो, रोड, रास्ता, गटर, पानी का मामला हो, सारे मामलात में नामदेव धुले साहब ने आगे बढ़ चढ़ के हिस्सा लिया है और इन्होंने कभी जात पात की राजनीति नहीं करी है। और मैं इंशाअल्लाह रहमान ये उम्मीद रखता हूँ कि मैंने 27 साल इस डोंगरी में निकाला है, सारे लोगों से मेरा इतना प्रेम और इतना व्यवहार है। और मैं ये देख रहा हूँ कि नामदेव धुले साहब ने जो भी काम अंजाम दिया है आज तक का, इन्होंने कभी गंदी राजनीति नहीं किया और कभी हिंदू मुसलमान की राजनीति नहीं किया, सर दे दिया मोहब्बत में, कभी रुसवा नहीं किया। और नामदेव धुले ने अपने ज़मीर का कभी किसी से सौदा नहीं किया। अस्सलाम वालेकुम। क्या कहेंगे शौचालय के बारे में तो मैं ये कहूँगा कि जब गायत्री नगर की आबादी स्टार्ट में जब बस रही थी, जब से लेकर आज तक का, इस कोने से लेकर उस कोने तक का शौचालय की सबसे पहले सुविधा कहीं भी है तो गायत्री नगर की सरजमीन पे भी है। और आज वो शौचालय का फिर से नया निर्माण करके नामदेव धुले साहब ने किया है, मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ। यहाँ पे बहुत परेशानी थी लोगों के। हमारे शरद धुले साहब महानगर पालिका 15 लाख की सुविधा के संदास का आज उद्घाटन हुआ है। ये धुले साहब की मेहनत किए तो ये हुआ है, बाकी इसमें किसी का कोई योगदान नहीं, सिर्फ धुले साहब। सन्माननीय माजी सभापती नगरसेवक माननीय शरद भाऊ धुळे, कार्यसम्राट म्हणजे याला साजेशी अशी उपाधी म्हणजे शोभण्यासारखी आहे। कारण गायत्री नगरमध्ये बऱ्यापैकी कामं झालेली आहेत आणि जवळपास आपण भिवंडी शहरामध्ये बघितलं तर बऱ्याच वार्डामध्ये नगरसेवकांची उपस्थिती नसते, पण धुळे परिवार आणि जसे नामदेव धुळे साहेब आणि यांच्याच परंपरेला असं साजेसं पुढे चालत शरद भाऊ हे म्हणजे ते जसे निवडून आले त्यावेळेपासून ते वार्डामध्ये हजेरी लावतात। म्हणजे एक आमच्या घरच्यांसारखे संबंध गायत्री नगरच्या आणि धुळे परिवारचे संबंध हे घरच्यांसारखे संबंध आहेत। आम्ही फक्त ते राजकीय संबंध नसून एक घरच्यांसारखे संबंध आहेत आणि वेळोवेळी फक्त वार्डातली काही नागरी सुविधा असतील ते सोडून इतरही काही जे काही समस्या वगैरे असतील गायत्री नगरच्या तर ते प्रत्येक वेळी सोडवण्याचा प्रयत्न हा नामदेव शेठपासून ते शरद भाऊंपर्यंत म्हणजे एकदम तळमळीने हे करत असतात। आणि आज इथे बाथरूमचं काही म्हणजे दुरवस्था झालेली, त्याच्यासाठी बऱ्याच ठिकाणी अशा निध्या वगैरे पास करून घेतलेले आहेत आणि त्याच निधीमधून आज बाथरूमची जी काही डागडुगी वगैरे असेल ते आज पूर्ण करण्यात आली आहे आणि त्याची आज सुरुवात करण्यात आली। शौचालय को लेकर तो सबसे पहले मैं शरद धुले साहब का मैं शुक्रिया अदा करता हूँ, जो एक अच्छी सोच के साथ वार्ड के अंदर एक अच्छा शौचालय बनाए, जो यहाँ के लोगों को बहुत तकलीफ़ थी। इस तकलीफ़ को देखते हुए शरद धुले साहब ने इसको अपनी तकलीफ़ समझते हुए इस शौचालय का उद्घाटन किया
और एक अच्छा शौचालय बनाए, एक अच्छा मैसेज दिए वार्ड के अंदर कि काम करने का तरीका क्या होता है। हमारा तो बहुत पुराना रिलेशन है, मेरे पिताजी और उनके पिताजी का अच्छा रिलेशन था, आज मेरा और भाई का अच्छा रिलेशन है। उस हिसाब से मैं ये कहना चाहूँगा कि वार्ड के अंदर और भी काम की ज़रूरत है, जो धुले साहब ने अभी स्टार्टिंग की है। एक तो अपना कब्रस्तान की निधि लेके आए हैं, फिर प्लस रोड का भी आया है ना, और रोड का भी लेके आए। इंशाल्लाह बहुत जल्दी ये भी काम चालू होने वाला है। पूर्वी भिवंडी महापालिकेच्या निधीतून म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहयोगाने आचारसंहितेच्या पूर्वी आम्ही गायतनगरमध्ये विविध ठिकाणी वार्ड नंबर 3मध्ये विविध ठिकाणी आम्ही कामं केल्यात आणि त्याच्या निधीतून म्हणजे जवळजवळ 4 करोड रुपये आमच्या वार्डात आल्या। नंतर त्याच्यानंतर महापालिकेच्या आर्थिक प्रश्न कमिशनरला सांगून इथल्या गायतनगरच्या समस्या वेळोवेळी सांगत असतात। आम्ही ठेकेदार नाहीत, आम्ही नगरसेवक आहेत, आम्ही नगरसेवकाची सेवा करत आहेत। माझे वडील या ठिकाणी 35 वर्ष, मी 15 वर्ष, जवळजवळ 50 वर्ष आम्ही या ठिकाणी जवळजवळ सेवाच करत आहे। नगरसेवक नसून सेवा करतो आहे। गायतनगर कसं वसला, कसं बनलं, काय झालं हे सर्व इथल्या लोकांना जवळजवळ वयाच्या 35 वर्षाच्या ते 100 वयापर्यंत या सगळ्या वरिष्ठ नागरिकांना इथली वस्तुस्थिती माहिती आहे। माझे वडील तर आहेत ऑलरेडी आणि मीही 15 वर्षापासून या ठिकाणी काम करतो। या ठिकाणी थोडं पण कोणी काम केलं, आता गल्ले आहेत, पावसाळा आहे, गटर काम चालू होत राहतील, त्या झडत असतात, त्या दुरुस्त 5 वर्षांनी करावं लागतात। त्यात डोंगराळ भाग असल्यामुळं त्यामध्ये वाद नाही। जिथे मेन काय आहे, आता हा शौचालयाची ओपनिंग झाली, त्याच्यानंतर नुरीनगरचा कब्रस्तानची ओपनिंग मी आत्ता केली जस्ट, म्हणजे तिथं पण 1 करोड रुपये फंड लावला आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी ज्या दुसऱ्या मावळीजवळ जी शाळा बनवले, आरोग्य केंद्र आम्ही बनवलं आहे। त्याच्यानंतर शाळेमधून त्या ठिकाणी एक लायब्ररी आहे आणि त्याच्यानंतर तिथे व्यायामशाळा तयार झाली आहे, म्हणजे आता त्या साहित्याचं बाकी आहे। असे विविध काम आहेत। जो मेन रोड आहे गायतनगरवरनं जो जाणारा एस.टी. स्टँडला आहे किंवा चांगदेवावरनं येणारा गायतनगरवरनं बाबा हॉटेलला, हा आम्ही 4ही पॅनलच्या लोकांनी कुठलाही कपिल पाटलाला मोदा न करता आम्ही कपिल पाटलाला विनंती करून हा रोड आम्ही आणला आहे। का आम्हाला गायतनगरला रोड पाहिजे, कारण हा गायतनगर हा फॉरेस्ट वन विभागाचा विभाग आहे, म्हणून ह्या ठिकाणी बऱ्याच अडचणी आल्या। सगळ्या गोष्टी त्यांची मात करून या लोकांच्या सहकार्याने किंवा यांनी निवडून दिलेल्या सहकार्याने आम्ही हा काम करू शकलो। याच्या पुढीलही कामं चालू आहे आणि चालू राहणार आहे। त्यासाठी सर्व गायतनगरच्या या ठिकाणी शौचालय बांधण्याला मला जी मदत केली आणि ज्यांनी केली त्यांना सगळ्यांचे धन्यवाद आणि असेच सहकार्य मला गायतनगर लाभो, पुढील कामं करायला मला सहकार्य करेल अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।